एका घनदाट आणि सुंदर जंगलात गोलू नावाचा हत्ती राहत होता. गोलू खूप मोठा होता, पण मनाने अगदी लहान मुलासारखा निरागस आणि दयाळू होता. तो रोज जंगलात फिरायचा, सगळ्या प्राण्यांना मदत करायचा. एके दिवशी गोलू नदीकाठी पाणी प्यायला गेला, तेव्हा त्याला झाडाखाली एक छोटा पोपट चिंगी रडताना दिसला. गोलूने विचारले, "अरे चिंगी, तू का रडतोयस?" चिंगी म्हणाला, "माझं घर वादळात पडलं. आता माझं कोणीच नाही." गोलूला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, "घाबरू नकोस. आपण दोघं मिळून नवीन घर बनवू." नवीन घर दुसऱ्या दिवशी गोलूने आपल्या सोंडेने मोठमोठ्या फांद्या आणल्या. चिंगीने पाने आणि गवत जमा केलं. दोघांनी मिळून एका मोठ्या झाडावर सुंदर घरटं बनवलं. चिंगी खूप खुश झाला. तो म्हणाला, "गोलू, तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस." संकटाची वेळ काही दिवसांनी जंगलात मोठा आग लागली. सगळे प्राणी घाबरून इकडे तिकडे पळू लागले. एक लहान माकड झाडावर अडकून पडलं. कोणीच त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. गोलू लगेच पुढे आला. त्याने आपल्या सोंडेने माकडाला खाली आणलं. पण अचानक आग जवळ आली आणि गोलू अडकला. छोट्या मित्राची मोठी मदत चिंगीने सगळं पाहिलं. तो पटकन उडाला आणि जंगलातील सगळ्या पक्ष्यांना बोलावलं. सगळे पक्षी नदीतून पाणी आणून आगीवर टाकू लागले. थोड्याच वेळात आग विझली. गोलू सुरक्षित झाला. आनंदाचा दिवस. सगळे प्राणी खूप आनंदी झाले. सिंह राजा म्हणाला, "आज आम्हाला कळलं की मोठेपणा शरीराने नाही, तर मनाने असतो." गोलू आणि चिंगी एकमेकांकडे पाहून हसले. बोध, मॉरल, मैत्री, दयाळूपणा आणि एकमेकांना मदत करणे हेच खरे बळ आहे.